आंबेडकर साहेबांचं बी कसं आहे माहिती आहे, काम जोरदार चालू आहे आणि कसं आहे, एक ते पालकमंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून म्हटल्यावर साहेबांना भरपूर सपोर्ट आहे. विष्णुपंत केसरकर साहेबांना जास्तीत जास्त गावामध्ये मताधिक्य कशा पद्धतीनं दिलं जाईल यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत. मनुष्यपणाचं वारा आहे बऱ्यापैकी. काय किरकोळ पंचायत समिती होते त्याच्यावरती पाईपलाईन, काही मसनी बिसनी भरपूर साहित्य दिले. कारखान्याच्या माध्यमातून ऊस लोकांचं काढणे. साहेबांचं आपल्या गावात तरी एक नंबरनं येणार असं आम्हाला सगळ्यांनी वाटतं. काय केले ते आमच्या गावात भरपूर आणि पहिल्या स्टार्टला तोच माणूस आहे आमच्या गावात. तुम्ही रात्री 12 वाजता 1 वाजता कधी त्यांना फोन करा की साहेब अशी अडचण आहे, त्यांना जसं ज्या परीने होईल त्या परीने ती मदत करतात. पूर्वी ज्या आमच्या गावात संस्था स्थापन झाल्या, पतसंस्था किंवा दूध संस्था, यासाठी मोठं योगदान केसरकर साहेबांनी दिले आम्हाला. वातावरण म्हणजे कसं आहे, आता धनुष्यबाणचंच वातावरण जास्त करून आहे, म्हणजे केसरकर साहेबांचं. आम्ही काय म्हणजे पक्ष म्हणून नाही, आम्ही वैयक्तिक केसरकर साहेब म्हणून आम्ही काम करतो आहे. कसं आहे, पूर्वीपासूनचा संबंध आमचा केसरकर साहेबांचा चांगला आहे. जसं सभापती झाल्यात त्यापासूनचा संबंध त्यांचा आमचा चांगला आहे. आणि कुठलंही काम असू देत, म्हणजे आता आम्ही युवा नेता म्हणून आम्ही तरुण पोरांची आम्ही कामं घेतोय. कुठलंही काम असू देत, एका शब्दावर केसरकर साहेबांनी कुठलंही काम आमचं करून दिलेलं आहे. म्हणजे मुलांचं कुठलीही कागदपत्र असू दे, काही बी असू दे, मग ते तहसीलदार कार्यालय असू दे, नाही तर कुठले पण असू दे, फोन करून त्यांनी कामं करून दिलेली आहेत. त्याच्यानंतर कसं अजूनपर्यंत म्हणजे एवढी कामं केल्यात की त्यांच्यावर एकही रुपयाचा भ्रष्टाचार म्हणून असं काही नाही. म्हणजे असे भरपूर त्यांनी कामं केली. आता आंबेडकर पक्षाकडून ती लढत आहे निवडणुकीच्या. आंबेडकर साहेबांचं बी कसं आहे माहिती आहे, काम जोरदार चालू आहे आणि कसं आहे, एक ते पालकमंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून म्हटल्यावर साहेबांना भरपूर सपोर्ट आहे. अजून कसं आहे माहिती आहे, केसरकर साहेबांच्यावर ना अजूनपर्यंत एकही भ्रष्टाचार झाला नाही आणि कधीच त्यांनी म्हणजे 1 रुपयाचा इकडचं इकडं कधी केलं बी नाही. आणि कधी त्यांनी म्हणजे एवढे हे केलं की नाही अजूनपर्यंत, म्हणजे जेलमध्ये जाणे वगैरे असलं काही त्यांच्या माध्यमातून झाले नाही. भ्रष्टाचाराचा 1ही रुपये नाही. काय वाटतं सध्या जिल्हा परिषद निवडणुका एक पुन्हाच वार आहे. जिल्हा परिषदच्या निवडणुका ह्या लागलेल्या आहेत. आता जिल्हा परिषदला तसे 3 उमेदवार आहेत. आम्ही स्वतः जयवंतराव शिंपी साहेबांचा एक कार्यकर्ता आहे. गेली 30 वर्ष जयवंतराव शिंपी साहेबांचा आदेश मानून मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे आणि मी ज्या ज्या ठिकाणी काम केले त्या ठिकाणी सगळीकडे यश संपादन झालेलं आहे. आमचा भांडवल आमच्याकडे कमी असलं तरी गोड बोलण्याचा स्वभाव आणि प्रेमळ आमचा स्वभाव असल्यामुळं आमची जी काय कार्यकर्ते मंडळी आहेत, ज्या काय माता भगिनी आहेत, त्या विश्वास आमच्यावर ठेवून आज तागायत मतदान करत आलेले आहेत. मी बऱ्याच लोकांना उच्च पदावर बसवलेलं आहे. ग्रामपंचायतमध्ये बऱ्याच लोकांना सरपंच, डेप्युटी सरपंच करण्यात माझा हातभार आहे. मला मदत वेळोवेळी करणारे आमचे SK होडगे जे तंटामुक्त अध्यक्ष आहेत, आमचे मित्र अमर कानडे, पंकज सातवणेकर, जयसिंगराव थोरवत, या सर्व मंडळींनी विष्णुपंत केसरकर साहेब यांचं धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे त्या चिन्हावरती मतदान करून विष्णुपंत केसरकर साहेबांना जास्तीत जास्त गावामध्ये मताधिक्य कशा पद्धतीनं दिलं जाईल यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत. तसेच या शिरसंगी गावामध्ये ज्या काही मूलभूत सुविधा झालेत, अजून होण्याच्या आहेत, त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून या सर्व मंडळींनी निवडून आल्यानंतर जास्तीत जास्त गावच्या विकासासाठी गटतट न मानता फंड लावावं व गावचा चेहरामोहरा बदलावा. मुंबईकर मंडळी, गोवामध्ये असणारी मंडळी, पुण्यामध्ये, बारामतीमध्ये, फलटणमध्ये असणाऱ्या सर्व मंडळींचा आम्हाला सपोर्ट आहे. दररोज आम्हाला फोन येतात. ज्या गावातल्या माता भगिनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या या प्रेमाखातर आम्हाला मतदान करतात त्या सर्वांना आम्ही ऋणी आहे. आज प्रकाश आंबेडकर साहेब पालकमंत्री यांची जयवंतराव शिंपी साहेब व इथं असणाऱ्या स्थानिक सर्व आघाड्या ह्या प्रत्येक ठिकाणी आहेत. यांची जी झालेली मैत्रीपूर्ण, जे संगनमतानं, जे विचारविनिमयानं, जे विकासाच्या दृष्टीनं जे बळ देण्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी त्यांना देण्यासाठी आग्रही राहू आणि त्यांच्यासाठी आम्ही आमचा स्वतःचा व्यवसाय, कामधंदा न पाहता या मंडळींना विजयाच्या शिखरावर नेऊन पोचवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. काय वाटतं सध्या आता निवडणुका आहेत, मनुष्यपणाचं वारा आहे बऱ्यापैकी. केसर साहेब, फडके साहेब हे विजय होतील असं आहे आमचं. बरं काय गावामध्ये विकास वगैरे झालाय का? झालाय.
काय काय विकास कामं केले काय किरकोळ पंचायत समिती होते सभापती पाईपलाईन काही मसनी बिसनी भरपूर साहित्य दिले हा. कारखान्याच्या माध्यमातून ऊस लोकांचं काढणे हा. कारखाना स्थापन झाल्यापासून ते कारखान्याचे संचालक आहेत बर चेअरमन व्हाईस चेअरमन सगळी पदं भोगलेली आहेत हा. आणि अनुभवी नेता आहे तो त्यामुळे भविष्यात देखील विकास होईल विकास होईल होय बरं काय वाटतंय एकंदरीत तुमच्या साहेबांचं आपल्या गावात तरी एक नंबरनं हा. येणार असं आम्हाला सगळ्यांनी वाटतंय. बर बाकी काय आता एकंदरीत काय काय विकास कामं केलेली त्यांनी विकास कामं बऱ्यापैकी केले की पाईपलाईनची कुठं अशी गाळ्या इंजनांची त्यांची बऱ्यापैकी पंचायतीत असताना त्यांनी कामं केली बर आणि गोरगरिबाच्या अडचणीसाठी कायमस्वरूपी ते सतत वैयक्तिक धावा करत राहतात हा. आणि चांगली त्यांची आम्हाला सगळ्यांची साथ आहे. बर काय कामं काय केलं काय होणार काय केलेत ते आमच्या गावात भरपूर आणि पहिल्या स्टार्टला तोच माणूस आहे आमच्या गावात. बर पहिली काम भरपूर आहे. आम्ही पहिल्यापासून त्याचं खास ओळखत आहोत, खास दोस्त आहोत, मैत्री आहे. आणि त्याने आम्ही कामं भरपूर केल्यात. बरं काय वाटतं सध्या आता जिल्हा परिषद निवडणुका आलेली आहे काय एकंदरीत वातावरण एकंदरीत वातावरण काय इथं विष्णुपंत केसरकर बऱ्यापैकी आहेत. पण ते केसरकर असण्यामागचं कारण सांगू शकाल सांगून ना, विष्णुपंत केसरकर असण्यामागचं कारण म्हणजे बघा 2012ला ते मला वाटतं पंचायत समिती सभापती झाले. हा. 2012ला सभापती झाल्यानंतर हे तिकडे तुमचा कॅमेरा इकडे घ्या, ते साई मंदिर तिकडे घ्या जरा. तिथे पूर्वी आमचा कट्टा होता. त्या कट्ट्यावरती केसरकर साहेबांनी प्रदर्शन केलं. कसलं प्रदर्शन केलं तर पंचायत समितीमधून बियाणं, नंतर शेंगा मिळतात, शेतातली हत्यार मिळतात. हत्यार म्हणजे ते कोयता, खुरपं, पार, हे सगळं प्रदर्शन केसरकर साहेबांनी मांडलं. 2012 पासून हे शिरसंगीमध्ये तरी मला तरी कळालं वैयक्तिक की हे सर्व पंचायत समितीमधून फ्रीमध्ये भेटतं. ह्याच्यापूर्वी कसं व्हायचं, पंचायत समितीतून यायचं, एक टेम्पो बनवून यायचा, शेंगाची पोती यायची आणि त्याचं शेंगाचं ते तेलाचे डबे काढून खायचे, अशी चर्चा आहे. परफेक्ट आम्हाला माहिती नाही. पण 2012 नंतर कळालं की केसरकर साहेब झाल्यानंतर कळालं की बाबा बियाणे मिळतात. केसरकर साहेबांनी आता ऊसाच्या माध्यमातून म्हणजे आजरा कारखान्याचे संस्थापक संचालक आहेत. म्हणजे कुणालाही त्रास दिला नाही. प्रत्येकाचा स्टार्ट टू एंड असा ऊस काढला प्रत्येकाला. आणि तुम्ही रात्री 12 वाजता 1 वाजता कधीही त्यांना फोन करा की साहेब अशी अडचण आहे, त्यांना जसं ज्या परीने होईल त्या परीने ते मदत करतात. म्हणून केसरकर साहेब, दुसरं काही नाही. बरं आता महायुतीमध्येच काही सगळ्या निवडणुका आलेल्या आहेत, सगळे पक्ष एकमेका विरोध उभारले आहेत, त्याचं काय काय होईल परिणाम? आता महायुतीचे एक आमचे मित्र आहेत जयवंत सुतार, क्लासमेट माझा तो. त्याचं काय अजून वय गेलं नाही, अजून भरपूर वय आहे काय. त्यानंतर दुसरं ते सुधीर देसाई. सुधीर देसाई राष्ट्रामधून आहेत. सुधीर देसाई कारखान्यात आहेत, संघात आहेत, केडीसी बँकेत आहेत, सगळीकडेच सुधीर देसाई आहेत. मग आता एकंदरीत काय वाटतं की मग वातावरण फक्त वातावरण सध्या शिरसंगी म्हणा किंवा आजूबाजूची 10-15 खेडी बघणा, धनुष्यबाण केसरकर साहेब बऱ्यापैकी वातावरण आहे. निवडणुका जिल्हा परिषदमध्ये केसरकर साहेबांची आम्ही का निवड केली तर मी पहिल्या सुरुवातीपासून केसरकर साहेबांचाच कार्यकर्ता. पूर्वी ज्या आमच्या गावात संस्था स्थापन झाल्या, पतसंस्था किंवा दूध संस्था, यासाठी मोठं योगदान केसरकर साहेबांनी दिले आम्हाला. आणि ज्या संस्था आता त्या दुसऱ्याच्या ताब्यात गेलेल्या आहेत तरी सुद्धा त्या केसरकर साहेबांनी काढून दिलेल्या संस्था आहेत. उदाहरण दुसरं, केसरकर साहेब आडीनडीला कुणाच्या गोरगरिबांच्या क्षुल्लक कामासाठी झाले तरी त्यांच्या घराला पाय लावतात आणि गोरगरीब जनतेला दिलासा म्हणून देतात ते. दुसरी गोष्ट म्हणजे सभापती असतेवेळी त्यांनी बोलवून पाईपलाईनी घरात बोलवून सह्या करून देऊन घरातनं त्यांना पाईपलाईनी दिल्यात, 20-20 पाईपा दिल्यात. अशी प्रत्येक उदाहरणं आमच्या गावात आणि केसरकर साहेब गोरगरीब जनतेसाठी चांगले आहेत म्हणून आम्ही त्यांची मदत करतोय. आणि धनुष्यबाण त्यांचं चिन्ह आहे आणि बऱ्यापैकी शिरसंगीतनं मतदान करून ते विजयी होतील असा आम्ही दिलासा देतो.